लक्ष द्या सर्वांनी. मागच्या रिसेंट लेक्चर मध्ये आपण काय केलं, डायरेक्ट प्रोपोर्शनचे घेतलं आणि ह्या लेक्चर मध्ये आपण जे घेणार आहोत दॅट इज इनव्हर्स प्रोपोर्शन किंवा इनव्हर्स व्हेरिएशन्स ह्या ठिकाणी घेणार आहोत. डायरेक्ट मध्ये जसं काही एक्झाम्पल पाहिलं आपण की जसा वेळ वाढतो तसा डिस्टन्स काय होतो, जास्ती कापला जातो. समजा एखादी काम आहे तो 1 दिवसामध्ये पूर्ण करायचा असेल तर 4 माणसं लागतात. तर मला अर्ध्या दिवसामध्ये पूर्ण करायचं तर किती माणसं लागतील? पाहायला कधी एका दिवसात काम करायला मला 4 माणसं लागणार आहेत. मला मी म्हणतो एक काम 10 तासाचं कामाचे उभं लागलं, मला 5 तासात कंप्लीट करून द्या. काय म्हणणार तुम्ही? 8 माणसं. बरोबर आहे. आता पहा, स्टेटमेंट x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. असं लिहितात, x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू. लक्षात आलं? असं लिहितात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. म्हणजे काय, एक वाढत चालला तर दुसरा काय होतो बेटा? कमी होतो. काय म्हणलं सांगा, एक वाढत चालला तर दुसरा काय होतो सांगा बरं का? कमी होतो. त्याला काय म्हणतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. काय म्हणतात त्याला बेटा सांगा? इनव्हर्सली म्हणतात. ज्यावेळेस एक वाढत चालला दुसरा जर कमी झाला तर त्याला काय म्हणतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? इनव्हर्सली. काय म्हणतात सांगा सर्वांनी मला? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हटलं जातं. हे गणित आहे, गणित पहा. बघा, ए हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बी ला. हे कुणाला प्रोपोर्शनल आहे? हे कुणाला प्रोपोर्शनल आहे? बी ला इनव्हर्सली कसं आहे? प्रोपोर्शनल आहे. तर त्या ठिकाणी खालचा टेबल कंप्लीट करा. खालचा टेबल काय करायचं? कंप्लीट. पहिला आपल्याला के ची तर किंमत काढावं लागेल का नाही बेटा? इक्वेशन काढावं लागेल. मग आता आपण काय म्हणायचं? ए इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. अडचण कसं करायचं म्हणजे? ए इज इक्वल टू के इंटू 1/b. कारण हे सिम्बॉल काढलं हे देता येतं. खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतं सांगा बरं का? गुणाकार. के इज इक्वल टू काय ते सांगा? ab. येतं का नाही एवढं सांगत चला. येतं का नाही? के म्हणजे काय? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. के म्हणजे काय? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. चला पहिल्यामध्ये काय बघा, ए ची किंमत काय बघा? 6. बी ची किंमत काय? बोला 20. एकूण किती आलं सांगा? 120. म्हणजे के ची किंमत किती आली सांगा? 120. आलं का? कुणाची किंमत किती आली बे? 120. कुणाची? तुम्हाला आवाज का पुन्हा गेले? हॅलो जावरे, कुठं होतास बाळा पिल्ल्या? 4-8 दिवस बायको बिको करून घेतलास का काय? का बायको निघून गेली माहेरला? चला पहा, कुणाचं काही अडचण नाही. बघा डब्यात हे तुमचा इक्वेशन. काय इक्वेशन आहे सांगा बरं का? 120 इज इक्वल टू AB. हे काय सांगा? इक्वेशन ऑफ. व्हेरी गुड. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. वा 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 वा. पहिला काय बघा? पहिला दिले ए किती दिले बेटा? 12. तुला काय काढायचे? बी. इक्वेशन आहे काय? 120 बरोबर ए ची किंमत काय? 12 गुणिले बी. इकडला गुणाकार इकडे जो काय होतं बेटा? म्हणजे बी बरोबर काय आलं? 120 भागिले 12. किती आला बेटा? 10. म्हणजे त्या डब्यामध्ये बी ची किंमत किती आली सांगताल मला तुम्ही? शाबाश. दुसरा बघा. तिसरा. ए ची किंमत किती आहे बेटा? 15. तुला काय करायचे? बी. इक्वेशन माहिती आहे? 120 बरोबर काय बेटा? 15 गुणिले बी. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो? भागाकार. 120 भागिले काय बेटा? 15. बरोबर आहे? 15 8 किती आलं? 8. म्हणजे इथे किती लिहायचं? 8. काय अडचण कोणाला बेटा? नाही. आता पुढचा आहे बी ची किंमत दिली. बी ची किंमत किती आहे बघा बरं का बेटा? 4. काय करायचं मग? ए. म्हणजे 120 बरोबर काय ते सांगा बरं का? ए इंटू बी. बी माहितीये किती आहे? 4. इकडे गुणाकार इकडे काय झाला? भागाकार. म्हणजे 120 भागिले किती?
120 भागिले किती 4 किती आलं सांगा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12. उत्तर किती येते 30. म्हणजे ह्या बॉक्स मध्ये किती येते 30. याच्यात काय अवघड आहे का बघा बे, काय तर अवघड आहे का सांगा बरं का. हा ठीक आहे, एक करू आपण याच्यातलं प्रॅक्टिस सेट मध्ये करतो, समजून घ्या. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे दिवस किती लागतात ते त्या ठिकाणी सांगितलेले आहे. तर तुम्हाला टेबल कम्प्लीट करायचं आहे. या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कसं आहे बेटा सांगा बरं का. बघा if number of workers increases then work is completed in short time. म्हणजे काय, लोक वाढल्यानंतर टाइम कमी लागतो. म्हणजे काय, वर्क इज inversely proportional to time. Work is inversely proportional to time. Let ए मध्ये काय बेटा वर्कर, बी म्हणजे काय डेज, नंबर ऑफ डेज. आणि ए कसा आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बी. ए बरोबर काय येते के इंटू 1/b. तिकडला भागाकार इकडे जाऊन काय झाला गुणाकार. के इज इक्वल टू काय आला बेटा ए बी. काय आला ए बी. के म्हणजे काय सांगा कॉन्स्टंट ऑफ. चला ह्याच्यामध्ये बघा ए किती आहे 30, बी किती आहे 6. 30 गुणिले 6. के ची किंमत किती आली सांगा 180. किती आली बेटा 180. जर 180 आली तर उत्तर आलं का नाही. मग काय येते आपलं ए बी इज इक्वल टू 180 इज अ नाही के बरोबर आहे सॉरी के बरोबर 180. के बरोबर 180 ना रे. के बरोबर किती बेटा 180. म्हणजे 180 बरोबर काय येते ए बी. सर 180 बरोबर काय येते बेटा ए बी इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. झाले पण आता झालं हे काम. आता मला सांगा हे तर दोन माहिती. चला ए काय माहिती आहे का नाही. बी किती आहे सांगा 12. काय करायचे आहे ए. के बरोबर काय आहे ए बी. आताच के ची किंमत काढल्यास किती होती किती होती बोला ना 180 बरोबर. ए किती आहे माहित नाही. बी किती आहे 12. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो भागाकार. 180 भागिले 12 किती येते सांगा 12 120 15. ए ची किंमत किती आली सांगा. त्या बॉक्स मध्ये किती करणार तुम्ही 15. आता दुसरं बघा ए दिले 10. बी माहित आहे का नाही. के बरोबर काय आहे ए बी. 180 बरोबर काय बेटा 10 गुणिले बी. इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होते बोला 180 भागिले 10. उत्तर किती आलं 18. म्हणजे किती येत आहे 18. अवघड आहे असलं तर सांगा. पण ए माहिती आहे का नाही. बी किती आहे 36. सांगा मग के बरोबर ए बी. के किती आहे 180. ए इंटू 36. ए बरोबर 180 भागिले किती बेटा 36. 18 1 18 18 दोन्ही 36. एक मिनिट 36 1 36 36 दोन्ही 72. कटवा खाली 2 राहिलं वरी किती राहिलं 90. नाही 18 1 18 18 विचार आपण 90 ना रे. आन्सर 45. किती बेटा 45. किती येते काय अवघड आहे याच्यामध्ये.
मला तर वाटत नाही का अवघड आहे, वाटायला गेलं का तुम्हाला काय अवघड आहे याच्यामध्ये? चला दुसरा गणित पहा बेटा. For find the constant of variation and write equation of variation for every example. P कुणाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे सांगा? Q ला. म्हणजेच काय? P is equal to K into काय ते 1 by Q, where K is a बोला constant of proportionality. Therefore K is equal to काय ते P into Q. हे काय सांगा? इक्वेशन ऑफ variation. काढचं हेच घ्या म्हटलं का तुम्हाला, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. पी ची व्हॅल्यू किती दिली बघा? 15. अजून काय दिले? क्यू दिले 4. मग के बरोबर काय आहे सांगा? 15 गुणिले 4. 15 गुणिले 4 म्हणजे किती? 60. के ची व्हॅल्यू किती आली सांगा? 60. के ची व्हॅल्यू किती आली सांगा? 60. हे काय सोडवायचे गणित आहेत का? नेक्स्ट, झेड आपण आपली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डब्ल्यू ला. सांगा मग झेड इज इक्वल टू बोला रे के इंटू 1 बाय डब्ल्यू. इकडला भागाकार इकडे जो काय होतो गुणाकार. के इज इक्वल टू काय ते झेड डब्ल्यू, वेर के इज काय म्हणायचं? के इज अ कॉन्स्टंट ऑफ, इथे लिहायचं. मग आता मला सांगा असं असेल तर के काय आहे सांगा बरं का? इट इज अ, दिस इज इक्वेशन ऑफ, सांगा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. बरं ठीक आहे. आता काय दिले बघ रे सर? झेड दिले. किती दिले रे बेटा? 2.5. काय दिले अजून? डब्ल्यू किती दिले रे बेटा? 24. मग के बरोबर काय येते सर? 2.5 गुणिले 24. 24 एक 24, 24 जुनी 48 आणि 24 अर्ध किती? 12. 48 आणि 12 किती होतात? 60. म्हणजे आन्सर काय ते सांगा बरं का? के बरोबर 60. काय ते बेटा सांगा? 60. काय अवघड नाही. म्हणजे आपल्याला असं करता येते 60 बरोबर काय करता येते? झेड डब्ल्यू. तिसरा, एक मिनिट. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय करता येते म्हणलं? झेड डब्ल्यू इज इक्वल टू काय लिहिता येते? 60. आणि त्याच्या वरी जे केलं तो आपण पी क्यू इज इक्वल टू काय करता येते? जे काही असेल 60, जे काही फाइंड आउट केलं त्याला लिहू शकतो आपण. ठीक आहे बेटा? दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. त्याच्या गणितात जे आपण केलो, एक सेकंड सांगतो तुम्हाला. के इज इक्वल टू 60. के म्हणजे काय बेटा सांगा बरं का? के इज इक्वल टू झेड डब्ल्यू होता, बरोबर आहे? म्हणजेच काय बेटा? 60 इज इक्वल टू काय? झेड डब्ल्यू. हा काय सांगा? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हा काय आहे? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि के इज इक्वल टू 60 जो आहे त्याला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय म्हणतात बेटा याला? कॉन्स्टंट ऑफ, बोलत चला काय म्हणतात त्याला? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. अशाच प्रकारे जो अलीकडला होता के इज इक्वल टू 60, ही काय सांगा? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. आणि ह्या ठिकाणी 60 इज इक्वल टू पी क्यू, हे काय सांगा बरं का? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय बोला बघ? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इथे काय का? हाय ना? सांगा काय इथं 45 काढलात का? याची काही गरज नाही. सोबत पुढे पहा. किती आहे रे बेटा? यस, इनवर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. सांगा मग लवकर बोला. देअरफॉर S is equal to K into 1 by T square. खालचा भागाकार इकडे जो काय होतो? गुणाकार. ST square. हा काय आहे? दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज माय ठीक. S किती आहे सांगा? 4. बोला रे बाबा बोला. T किती आहे बेटा? 5. K is equal to 4 गुणिले 5 चा वर्ग. 5 चा वर्ग 25. 25 गुणिले 4 काय येते? 100. म्हणजे के बरोबर काय बेटा? 100. त्याला काय म्हणतात? इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन.
आणि 100 इज इक्वल टू एस टी स्क्वेअर. हे काय सांगा? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ ओके. लास्ट x is inversely proportional to under root y. सांगा मग. x is equal to k into 1 divided by under root y. k is काय घ्यायचं? कॉन्स्टंट ऑफ. हा मग काय येते? k is equal to काय येते? इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो? गुणाकार. हे काय आहे? दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. x किती आहे बघा लवकर फास्ट मध्ये? 15. y किती आहे बघा बेटा? 9 आहे. मग k इज इक्वल टू काय येते? 15 गुणिले अंडर रूट 9. अंडर रूट 9 बाहेर आल्यावर किती होते? 3. किती येते? 45. मग k बरोबर काय येते? 45. याला काय म्हणतात सांगा लवकर? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय म्हणतात त्याला? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय म्हणतात? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि 45 बरोबर x अंडर रूट y इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. काय अडचण कुणाला बेटा? पक्क. एक 5 मिनिटाचा गॅप देतो थोडा. मला वेळेत कंटाळा लिहून घ्यायचा पण बेटा. ते आहे ना कार्ड जरा आता लिहून.